सर्वांना नमस्कार। आपली शाळा हे यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे। राज्यातील सर्व शाळांचे एकाच दिवशी आपल्याला जीएसआय मॅपिंग करायचे आहे। त्याबाबत आपल्याला एक सूचना प्राप्त झाली आहे। आज दिनांक 17/4/2025 रोजी माननीय शिक्षण आयुक्त यांनी ऑनलाईन बैठकीमध्ये दिलेल्या सूचनेनुसार दिनांक 19/4/2025 रोजी एकाच दिवशी राज्यातील सर्व शाळांचे जीएसआय मॅपिंग करायचे आहे। पहा, त्यासाठी आपल्याला सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या UDAS नंबर असणाऱ्या सर्व शाळांचे जीएसआय मॅपिंग करायचे आहे। त्यासाठी प्रत्येक मुख्याध्यापकाने महास्कूल जीएसआय 1.0 हे ॲप डाउनलोड करायचे आहे। पण हे ॲप प्ले स्टोअर उपलब्ध नाही, तर राज्यस्तरावरून आपल्याला APK फाईल मिळणार आहे। ती आपल्याला त्यातून आपल्याला ॲप घ्यायचे आहे आणि APK फाईल मधून ॲप डाउनलोड करण्यासाठी आपल्याला सेटिंगमध्ये काही बदल करायचा आहे। आपल्या शाळेचे जीएसआय मॅपिंग करण्यासाठी APK फाईल कशा प्रकारे डाउनलोड करायची आणि त्यानंतर शाळेचे जीएसआय मॅपिंग कशा प्रकारे करायचं याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पहा, अशा प्रकारची आपल्याला APK फाईल मिळणार आहे, ही आपल्याला डाउनलोड करायची आहे। पण ही APK फाईल डाउनलोड करण्यापूर्वी आपल्या मोबाईलच्या सेटिंगमध्ये काही बदल करायचा आहे। तर तो बदल कसा करायचा ते आता आपण समजून घेऊया। त्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलच्या प्ले स्टोअरवर काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे। प्ले स्टोअर या ॲपवर आपण क्लिक केल्यानंतर पहा, आपल्या समोर अशा प्रकारचं एक पेज येणार आहे। या ठिकाणी जर आपल्याला उजव्या कोपऱ्यामध्ये वर जो आपला आयकॉन दिसत आहे त्या आयकॉनवर आपण क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला प्ले प्रोटेक्ट हा टॅब दिसत आहे, त्या टॅबवर काय करायचं आहे, आपण क्लिक करायचं आहे। त्या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्याला स्कॅन करायचं आहे। पहा, आपण या ठिकाणी स्कॅनिंग करूया। आता स्कॅन होत आहे। तर नो हार्मफुल ॲप्स फाउंड अशा प्रकारचे आपल्याला या ठिकाणी स्कॅनिंग झालेली आहे। त्यानंतर उजव्या कोपऱ्यामध्ये जो आपल्याला सेटिंगचं बटन दिसत आहे त्यावर आता आपण काय करायचं आहे, परत एकदा क्लिक करायचं आहे। या बटनावर आपण क्लिक केल्यानंतर पहा, आपल्या समोर अशा प्रकारचं एक टॅब येणार आहे। या ठिकाणी पहा, जनरल सेटिंगमध्ये आपल्याला स्कॅन ॲप्स विथ प्ले प्रोटेक्ट यावर क्लिक करायचं आहे। ह्या दोन्ही सेटिंग या ठिकाणी ऑन आहेत, त्या काय करायच्यात आपल्याला ऑफ करायच्या। त्यासाठी स्कॅन ॲप विथ प्ले प्रोटेक्ट या टॅबवर क्लिक करूया। या टॅबवर क्लिक केल्यानंतर पहा, आपल्या समोर अशा प्रकारे टर्न ऑफ हे बटन येणार। तर टर्न ऑफ बटन करून ह्या दोन्ही आपण काय ज्या जनरल सेटिंग होत्या त्या काय केलेल्या आहेत, आता ऑफ केलेल्या आहेत आणि आता आपल्याला APK फाईल काय करायची आहे, डाउनलोड करून घ्यायची आहे। आता आपण महास्कूल जीएसआय 1.0 या ॲपची जी APK फाईल मिळाली आहे त्यावर आपण क्लिक करूया आणि ती काय करायची आहे, इन्स्टॉल करून घ्यायची आहे। APK फाईल इन्स्टॉल केल्यानंतर पहा, आपल्या मोबाईलमध्ये अशा प्रकारे महास्कूल जीएसआय 1.0 हे ॲप काय झालेलं आहे, इन्स्टॉल झालेलं आहे। आता आपण काय करायचं आहे, या ॲपवर आपण क्लिक करायचं आहे। महास्कूल जीएसआय 1.0 या ॲपवर आपण क्लिक केल्यानंतर आपल्या समोर पहा, अशा प्रकारचं एक पेज येणार आहे। वेलकम टू महास्कूल जीएसआय ॲप्लिकेशन। त्यानंतर आपल्याला पहा, सेव्ह पिक्चर, करंट लोकेशन, कॅमेरा परमिशन आणि SMS आणि फोन स्टेट SMS साठी आपल्याला काय करायचं, परमिशन मागत आहेत। या ठिकाणी आपल्याला ऑल परमिशन काय करायचे आहेत, अलाउ करायचे आहेत। आपण फोटोज, मीडियाज असेल किंवा पिक्चर्स असेल, व्हिडिओ असतील, या सर्व परमिशन या ॲपसाठी लागणार आहे त्या आपण काय करायचे आहेत, अलाउ करायचे आहेत। ऑल परमिशन आपण अलाउ केल्यानंतर आपल्यासमोर पहा, लॉग इनसाठी अशा प्रकारचा एक टॅब येणार आहे। या ठिकाणी आपण मुख्याध्यापकाचा मोबाईल नंबर किंवा शाळेचा UDAS कोड टाकून काय करायचं, लॉग इन करायचं आहे। तर आपण सर्वप्रथम या ठिकाणी शाळेचे जे मुख्याध्यापक आहेत त्यांचा मोबाईल नंबर टाकूया आणि त्यानंतर लॉग इन या बटनावर काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे। लॉग इन या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला एक OTP प्राप्त होणार आहे। तो OTP आपण या ठिकाणी काय करायचं आहे, टाकून घ्यायचा आहे। पहा, आपल्या मोबाईलवर एक OTP आलेला आहे, तो OTP आता मी या ठिकाणी टाकत आहे। OTP टाकल्यानंतर पहा, लॉग इन सक्सेसफुली होणार आहे। ओके या बटनावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर अशा प्रकारचे आपल्यासमोर 3 टॅब येणार, त्यामध्ये महास्कूल मॅपिंग, सेंड मॅनेजर आणि हेल्प अशा प्रकारचे 3 टॅब येतील। त्यापैकी आपण महास्कूल मॅपिंग या टॅबवर क्लिक करूया। महास्कूल मॅपिंग या पहिल्या टॅबवर आपण क्लिक केल्यानंतर आपल्या समोर पहा, शाळेचे मुख्याध्यापक, शाळेचे नाव, UDAS कोड, डिस्ट्रिक्ट नेम, ब्लॉक नेम, त्यानंतर क्लस्टर नेम, क्लस्टर कोड आणि मुख्याध्यापकाचा मोबाईल नंबर अशा प्रकारची प्राथमिक माहिती आपल्या समोर येणार आहे। ती माहिती आपण तपासून पाहिजे आहे, ती माहिती आपली बरोबर असणार आहे। त्यानंतर जर आपण खाली पाहिलं तर आपल्याला सॅटेलाइट व्ह्यू आणि डिफेक्ट व्ह्यू अशा प्रकारचे येणार आहे आणि त्याच्या खाली आपल्याला एक सूचना दिलेली आहे। पहा, ॲक्युरेसी शुड बी लेस दॅन 10 मीटर, म्हणजे आपल्याला अक्षांश आणि रेखांश जी काय असणार आहे ते आपल्याला 10 मीटरपेक्षा त्यांची ॲक्युरेसी कमी असायला पाहिजे। त्यानंतर पहा, आपल्याला या ठिकाणी लँग्युटेड, ॲट्युटेड आणि ॲक्युरेसी दिसणार आहे। त्यानंतर गेट लोकेशन हे एक आपल्याला बटन दिसत आहे, त्या गेट लोकेशन या बटनावर आपण काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे। गेट लोकेशन या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला 10 मीटरपेक्षा कमी ॲक्युरेसी असली पाहिजे, तेव्हाच आपण या ठिकाणी जो कॅमेऱ्याचे चिन्ह दिसत आहे त्याद्वारे आपल्याला 6 फोटो घ्यायचे आहेत। पहा, या ठिकाणी अक्षांश आणि रेखांश यांची ॲक्युरेसी 10 मीटरपेक्षा जास्त आहे, ती आपल्याला कमी करायची आहे। त्यासाठी आपण
रिफ्रेश लोकेशन या बटनावर काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे। रिफ्रेश लोकेशन या बटनावर क्लिक केल्यानंतर अक्षांश आणि रेखांशाची ॲक्युरेसी 10 मीटरपेक्षा कमी आली तेव्हाच काय होणार आहे, कॅमेरा ऑन होणार आहे। आता आपल्याला कॅमेऱ्यामध्ये काय करायचे आहे, लँडस्केप मोड म्हणजेच आडवा मोबाईल पकडायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला 6 फोटो घ्यायचे आहेत। आता ते नक्की 6 फोटो कोणते घ्यायचे आहेत ते आपण समजून घेऊया। यामध्ये पहिला फोटो आहे, फर्स्ट फोटो शुड कॅप्चर स्कूल नेम अँड फ्रंट व्ह्यू ऑफ स्कूल मेन बिल्डिंग, म्हणजे ज्या ठिकाणी शाळेच्या नावाचा बोर्ड आहे तो फोटो आपल्याला घ्यायचा आहे। त्यानंतर सेकंड फोटो शुड कॅप्चर जनरल व्ह्यू ऑफ द स्कूल एरिया, ज्या ठिकाणी शाळेचा पूर्ण एरिया दिसतो असा आपल्याला शाळेचा फोटो घ्यायचा आहे। थर्ड फोटो शुड कॅप्चर किचन सेड एरिया ऑफ द स्कूल, त्यानंतर तिसरा फोटो आहे तो आपल्या शाळेचं किचन रूम घ्यायची आहे, किचनचा फोटो घ्यायचा आहे। फोर्थ फोटो शुड बी कॅप्चर ड्रिंकिंग वॉटर फॅसिलिटी ऑफ द स्कूल, चौथा फोटो हा शाळेच्या पाण्याची सुविधा असतो तो फोटो घ्यायचा आहे। फिफ्थ फोटो शुड कॅप्चर बॉयज टॉयलेट एरिया फॅसिलिटी ऑफ द स्कूल, ऑप्शनल फोटो आहे, म्हणजे मुलाच्या शौचालयाचा फोटो घ्यायचा आहे, तो आपल्याला कंपल्सरी नाही, हा ऑप्शनल फोटो असणार आहे। सिक्स्थ फोटो शुड कॅप्चर गर्ल्स टॉयलेट एरिया फॅसिलिटी ऑफ द स्कूल, हा देखील ऑप्शनल फोटो आहे, मुलीच्या शौचालयाचा फोटो घ्यायचा तो देखील ऑप्शनल आहे। पहिले 4 फोटो आपल्याला कंपल्सरी आहेत, 5वा आणि 6वा फोटो आपल्याला ऑप्शनल आहे। तर आता आपण हे 6 फोटो घेतल्यानंतर ते कशा प्रकारे आपल्याला हे फोटो घ्यायचे आणि ते कशा प्रकारे अपलोड करायचे याविषयीचं प्रात्यक्षिक पाहूया। त्यानंतर आता आपण कॅमेऱ्याच्या ऑप्शनवर काय करायचं, क्लिक करायचं आहे। या ठिकाणी आपल्याला एक सूचना आली आहे, फोटो शुड बी टेकन ओनली इन लँडस्केप मोड, म्हणजेच आपल्याला या ठिकाणी मोबाईल आडवा पकडून आपल्या शाळेचा फ्रंट व्ह्यूचा फोटो घ्यायचा आहे। आपण आता तो फोटो घेऊया। या ठिकाणी पण आपल्याला अक्षांश रेखांश त्याचबरोबर दिनांक आलेला आहे, शाळेचं नाव आलेलं आहे। त्यानंतर आपण कॅमेरा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। त्यासाठी आपल्याला जनरल व्ह्यू ऑफ स्कूल म्हणजे शाळेचा परिसराचा आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, फोटो अपलोड करायचा आहे। आपण ओके या बटनावर क्लिक करून फोटो घ्यायचा आहे। तर आता आपण शाळेचा परिसराचा फोटो या ठिकाणी घेतलेला आहे आणि तो देखील या ठिकाणी आपण अपलोड केलेला आहे। त्यानंतर आपल्याला शाळेचा किचनचा फोटो घ्यायचा आहे, किचन शेडचा तिसरा फोटो घेऊया। आपण तो देखील या ठिकाणी किचन शेडचा फोटो घेऊन या ठिकाणी अपलोड केलेला आहे। त्यानंतर पुढे आपल्याला शाळेतील ड्रिंकिंग वॉटर फॅसिलिटी म्हणजे पाण्याची जी शाळेमध्ये सुविधा आहे त्याचा फोटो काढायचा आहे आणि या ठिकाणी काय करायचं आहे, अपलोड करायचा आहे। तर अशा प्रकारे तो फोटो आपण या ठिकाणी अपलोड केला आहे। त्यानंतर पुढे जो आपला 5वा फोटो आहे ते मुलांच्या शौचालयाचा बॉयज टॉयलेटचा फोटो आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे, तो देखील आपण या ठिकाणी अपलोड केला आहे। त्यानंतर पुढे 6वा फोटो घ्यायचा आपल्याला गर्ल्स टॉयलेट म्हणजे मुलींचा शौचालयाचा फोटो घ्यायचा आहे आणि तो देखील या ठिकाणी आपल्याला अपलोड करायचा आहे। तर अशा प्रकारे आपण एकूण 6 फोटो अपलोड केले। ते आपल्याला या ठिकाणी जर आपण स्क्रोल करत गेलो तर आपण जे 6 फोटो अपलोड केले आहेत ते 6ही फोटो आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। त्यानंतर आपल्याला फोटोच्या खाली रिमार्क्सचा एक बॉक्स दिसत आहे, त्यामध्ये आपण एक रिमार्क लिहायचा आहे आणि सेंड या टॅबवर काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे। जर आपला मोबाईल नेटवर्कमध्ये नसेल तर आपण सेव्ह देखील करू शकतो। या ठिकाणी आपण सेव्ह या टॅबवर काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे आणि जेव्हा आपण नेटवर्क एरियामध्ये जातील तेव्हा आपले फोटो त्या ठिकाणी सेंड होणार आहेत। आता आपण सेंड या बटनावर काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे। सेंड या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्यापुढे असा सक्सेसफुलचा मेसेज येणार आहे, म्हणजेच आपल्या शाळेचं GSI मॅपिंग आता या ठिकाणी सक्सेसफुली झालेलं आहे। ते आपण व्ह्यू डिटेल्समध्ये देखील पाहू शकतो। तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण शाळांचं GSI मॅपिंग कशा प्रकारे करायचं याविषयीची संपूर्ण माहिती पाहिली। मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद।